दातीरमळा MIDC अंबड नाशिक येथे एक बंद गाळ्यामध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू साठवून ठेवलेला सुमारे 9.5 लाखांचा कीटकनाशक साठा कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने जप्त केलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अवैध आणि विनापरवाना कीटकनाशके विक्रीचा काळा धंद्याची सुळसुळाट झाल्याची गुप्त माहिती नाशिक जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती। त्या अनुषंगाने सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग, कैलास शिरसाट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जगदीश पाटील कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक, संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक सदस्य कल्याण पाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग दीपक सोमवंशी, मोहीम अधिकारी नाशिक विजय चौधरी, तंत्र अधिकारी नाशिक राहुल अहिरे, कृषी अधिकारी पंचायत समिती नाशिक यांच्या भरारी पथकाने दातीरमळा MIDC अंबड येथील विनोद कुंभार यांच्या मालकीच्या बंद गाड्यावर छापा मारून तेथे साठवून केलेला अवैध आणि विनापरवाना कीटकनाशकांचा साठा जप्त केलाय। संशयित गाळा मालक विनोद कुंभार आणि संशयित प्रशांत पवार यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन नाशिक येथे डॉक्टर जगन सूर्यवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी कीटकनाशक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे। भरारी पथकास टू बडी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या प्रदीप शर्मा आणि अंचल लिखा यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। सगळे तेच सगळे लेबल तेच मोजावर लेबल आपल्याला